नमस्कार मित्रांनो, तो रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्या ट्विस्टमध्ये मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हे दुसऱ्या फेरीत उतरलेले आहेत। तेव्हा सगळ्यांच्या तोंडामध्ये मात्र फक्त अर्णव ईश्वरी जिंकतील म्हणून अर्णव ईश्वरीचे खूप काही फॅन आहेत। तेव्हा सगळ्यांना मात्र एक असा आनंद झालेला असतो की अर्णव ईश्वरी आता जिंकणार आहे, सगळ्यांना आशा लागलेली असते। आणि आता सगळ्यात जास्त म्हणजे आता स्पर्धेच्या ठिकाणी जेव्हा अर्णव ईश्वरी आलेले आहेत आणि त्याच वेळेस मात्र आता ह्या वल्लरीने सांगितल्याप्रमाणे सौदामिनीचं जे तिने मशीन लपवून ठेवलेलं आहे, म्हणजे लपवून ठेवण्याऐवजी मात्र मशीनची सगळी खोल फिटिंग करून ठेवलेली असते माणसांना बोलवून। आणि ऐनवेळेस मात्र आता ईश्वरी आणि अर्णव यांना मशीन हवी असते। आता स्पर्धा तर सुरू झालेली असते आणि इकडे मात्र आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही मात्र मशीन त्यांच्या जागेवर टेबलवर दिसत नाही। आणि अर्णवने तर आता ह्या जे काही स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांना जे काही मशीन आहे तर ती मात्र स्वतःची आईची वापरण्याची परमिशन अगदी काढली होती आणि तरीसुद्धा मशीन इथे हजर का नसेल, सगळ्यांना एक प्रश्न पडलेला असतो। त्यानंतर इकडे मात्र आता हा सौदामिनी पटपट मात्र ह्या आयोजक असतो तर त्यांना आता पटपट मात्र ती मशीन खोल फिटिंग करून आता तेथे बॉक्समध्ये घालून ठेवायला सांगते। परंतु आता इकडे स्पर्धेला 2 तास म्हणजे दिलेली आहे ही वेळ। आणि इकडे आता सगळेजण स्पर्धक तर म्हणजे जे काही इंडो वेस्टर्न आता ड्रेस त्यांना जो काही लुक शिवायचा आहे आणि प्रत्येक स्पर्धकाला मात्र आता प्रत्येकाची सामान वगैरे सगळं दिलेलं असतं। पण आता अर्णवच्या जवळ मात्र आता ही मशीन नसते आणि अर्णव घाईने मात्र आता हे सगळं काही सौदामिनीने केलेलं आहे। म्हणून आता शिर्केंच्या सोबत आता जेव्हा तो त्या स्टोरूममध्ये येतो तेथे मशीन नसते आणि तेवढ्यात ईश्वरीला मात्र ती मशीन तेथे सापडते। आणि आता ते नट जे काही खाली पडलेले नट बोल्ट आहे त्यामुळे ईश्वरी बरोबर ओळखते की हे सगळं सौदामिनीचं काम आहे। म्हणून आता अर्णव खूपच भडकतो, त्या सौदामिनीला मी सोडणार नाही। आणि तेवढ्यात मात्र आता जे काही व्यक्ती आता दोन व्यक्ती गेलेले आहेत आणि त्याच व्यक्तींना अर्णव पकडून आणतो आणि ती मशीन 15 मिनिटातून त्यांच्याकडून फिटिंग करून घेतो। आता मशीन फिटिंग झालेली असते। ऐनवेळेस आता अर्णव ईश्वरी मात्र डोक्याच्या चलाखीने आता तेथे मशीन हजर करतात आणि लगेच अर्णव त्या मशीनवर बसतो। पण त्या अगोदर मशीनची पूजा वगैरे करतो, आपल्या सात्विका आईचा आशीर्वाद घेतो। ईश्वरी म्हणते की हे बघा सात्विका आई, तुमची जी मशीन आहे तर ती मशीनवर आज आम्ही आपलं जे काही स्पर्धा आहे ती स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे आणि तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे। त्यामुळे काही करून आज तुम्ही जेथे कुठे असतील तेथून आम्हाला आशीर्वाद द्या। आता हे सर्व काही झाल्यानंतर अर्णवला फारच राग आलेला असतो। सौदामिनीला तो काही सोडणार नसतो, कारण आता स्पर्धा झाल्यानंतर मात्र ह्या सौदामिनीचा फडशा पास करायचा। कारण पहिल्या म्हणजे फेरीमध्ये सौदामिनीने आता काहीतरी असं म्हणजे करून जे आपल्या ईश्वरीच्या डोळ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला होता आणि आता मात्र तिने आपली मशीन आपल्या आईच्या मशीन खोल फिटिंग करून इतकं सर्व काही कारस्थान केलं। त्यामुळे आज मी हिला सोडणार नाही, किती काही झालं तरी आज मी हिला नाही सोडणार। त्यामुळे आज काही झालं तरी शेवटी हिला मी मात्र आता स्पर्धेच्या खाली बाद करणारच। त्यानंतर मात्र आता अर्णव आणि ईश्वरी यांची अचानक तेथे आलेली मशीन बघून सौदामिनीला तर फार मोठा धक्का बसतो। सौदामिनी म्हणते की झालंच कसं, इतकी आपण म्हणजे प्रयत्न करून ही मशीन आता त्यांना मिळू नयेसाठी इतके प्रयत्न केले, परंतु आता तरीसुद्धा मात्र यांनी हे सगळं सक्सेस केलंच कसं याचं मात्र त्यांना टेन्शन आलेलं असतं। त्यानंतर मात्र आता इकडे राकेशने मात्र आता जेलमधून सुटण्यासाठी एक धूमधडाका केलेला असतो। म्हणजे आता तो आता ह्या म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये त्याने तर बॉम्ब आता फेकण्याचं नाटक तर केलेलं असतं। म्हणजे नाटक म्हणजे कसं केलेलं असतं की बॉम्ब फेकायचा आणि स्वतः मात्र आता तेथून निसटायचं, ह्या बॉम्बद्वारे मी मात्र येथून पळू शकतो। आणि आता मात्र तो जो काही आहे तर तो तेथून सुटण्यासाठी तो बॉम्ब मात्र आता तोडतो आणि तो बॉम्ब मात्र त्याने फोडलेला असतो। सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आग वगैरे लागलेली असते आणि स्वतः मात्र आता तेथून हद्दपार होतो। आणि हद्दपार झाल्यानंतर इकडे मात्र तो स्पर्धेच्या ठिकाणी येतो आणि स्पर्धेच्या ठिकाणी आल्यानंतर आता ही स्पर्धा सुरू असते। पण त्या अगोदर तो सौदामिनीला फोन करतो, सौदामिनीला विचारतो की काय झालं, अर्णव आणि ईश्वरी ती स्पर्धा हारले की काय। परंतु सौदामिनी म्हणते की काही उपयोग नाही, इतके प्रयत्न करून सुद्धा मात्र ती शिलाई मशीन त्यांना भेटलेलीच आहे। आता काहीतरी आपल्याला आणखीन करावंच लागेल। तेव्हा
तेव्हा राकेश म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, मी असं काहीतरी करतो की आता मात्र अर्णवला अगदी जबर शॉकच बसेल. त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव आणि ईश्वरी यांनी मात्र आता डोकं वापरून, ईश्वरीची युनिक आयडिया वापरून आता अर्णवने असं काहीतरी आता जो लुकचा ड्रेस आहे तो शिवलेला असतो. आणि आता ईश्वरीने असं काही आपलं डोकं वापरलेलं असतं की जे काही आता फळभाज्या आहे, कोबी, टॅमॅटो वगैरे असं जे आहे तर ते प्रत्येकाचं म्हणजे असं पदार्थ घेऊन त्याचा मात्र एक इंडो वेस्टर्न असा मस्त ड्रेसचा लुक तयार केलेला असतो. आणि त्या ड्रेसचा लुक तयार करून मात्र आता जी काही ही म्हणजे लोकप्रिय असलेली म्हणजे अशी असलेली वेगळ्या स्टाईलची म्हणजे रेडीमेड साडी आता त्यांनी त्या मशीनवर शिवलेली असते. त्यात म्हणजे आता खरंच सात्विका आईचं त्यांना आशीर्वादच मिळालेला असतो. ईश्वरी मात्र अर्णवला इतकी मात्र मस्त ड्रेस वगैरे शिवून देते आणि सगळं काही छान होतं. त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव यांनी दोघांची जी काही कल्पना आहे तर ते वापरून इतकं छान असं बक्षीस मिळालेलं असतं. आणि हे जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशनचे विनर मात्र आज अर्णव आणि ईश्वरी हे अगदी होणारच आहे. कारण असं काहीतरी त्यांनी खास युनिक करून दाखवलेलं असतं की जे कुणातही ती कला नसते. म्हणजे अशी कला त्यांनी मात्र बनवून दाखवलेली आहे, असे ड्रेस शिवून दाखवलेले आहे. आणि ईश्वरी अर्णवची आता ही जी काही स्टाईल आहे, ही जी काही शिवण्याची कला आहे ती सगळ्यांना आवडते. आणि सगळ्यांना आवडून मात्र आता इतके अर्णवने डिझाईन काढलेली असते. अर्णव जसं आता पेपरवर डिझाईन काढत असतो तर तसतशी ईश्वरी मात्र आता हे जे काही लुक आहे त्या ड्रेसला देत असते. मस्त काकड्यांचे तुकडे केलेले असतात, फ्लावर आणि टॅमॅटो हे सगळं काही वापरून तिने इतके छान असं तो ड्रेस बनवलेला असतो. आता बघणारे मात्र बघतच असतात. आता म्हणजे आकाश हा डिझाईन बनवत असतो. आकाशचे डिझाईन बनवण्याप्रमाणे आता ह्या नम्रताला काही मात्र ते जमत नसतं. आणि इकडे प्रत्येक जणांनी मात्र आता आपापली कला वापरून म्हणजे जोडीतील एकेकाला मात्र आता ती डिझाईन बनवायची असते आणि त्याच्या पार्टनरला तो लूक बनवायचा असतो. आणि त्यानंतर मात्र मशीनवर आता सगळं काही हे व्यवस्थित शिवून वगैरे घ्यायचं असतं. असं मात्र त्यांनी आता कला वापरलेली आहे. आणि ही कला वापरून यात सगळ्यात बेस्ट म्हणजे असते ती अर्णव आणि ईश्वरीची आपल्या जोडीची ही कला. आता त्यांना बघून मात्र इतका म्हणजे सगळ्यांना आनंदच होत असतो की ईश्वरी आणि अर्णव काहीतरी वेगळंच करणार आहे. नक्की यांच्यामध्ये असं काय खास असेल, नक्की यांनी काय असं बनवलं असेल म्हणून मात्र आता हे सगळं बनवलेलं असतं. आणि आता मात्र सात्विका आईचं जे काही एक सत्य आहे तर ते सत्य सांगितलेलं असतं अर्णवने. अर्णवच्या डोळ्यात पाणी येतं. अर्णव स्टेजवर आता आपल्या आईचं सगळं काही सांगतो. आणि त्याच वेळेस मात्र ईश्वरीला आता वाटत असतं की खरंच आज येथे बाबा असायला हवे होते आणि बाबांना किती छान वाटलं असतं. पण तेवढ्यात मात्र जी अंजली आहे तर राकेश मात्र अंजलीला फोन करतो. कारण आता ह्या स्पर्धेमध्ये विघ्न आणण्यासाठी आता ही स्पर्धा अर्णव ईश्वरी यांनी आता जिंकू नये यासाठी राकेशने मात्र आता वेगळ्या नंबरवरून अंजलीला फोन केलेला असतो. आणि अंजलीला सांगितलेलं असतं की बाळ खूप रडत आहे आणि बाळ घेऊन मी बाहेर आलेले आहेत असं काहीतरी नाटक त्याने करून घेतलेलं असतं जेणेकरून अंजली बाहेर येईल. आणि त्याच वेळेस मात्र अंजली बिचारी आता इकडे ईश्वरी आणि अर्णव हे स्पर्धा जिंकतील आणि तिचा आता अगदी गुंतलेला असतो की आपल्या अर्णव ईश्वरी कधी जिंकतील. काही झालून आपल्याला सात्विका कंपनी वाचवायची आहे. आणि त्याच वेळेस मात्र आता लगेच हा राकेश अंजलीला बाहेर बोलवतो. आता अंजलीला असं वाटतं की नक्की कर्णिकाच रडत आहे आणि कर्णिकाला घेऊन मात्र आता कोणीतरी आलेलं आहे बाहेर म्हणून ती धावतच बाहेर येते. परंतु ह्या राकेशने असं काहीतरी जाळं टाकलेलं असतं. त्या जाळेमध्ये बिचारी आता ही अंजली जाऊन पडते. कारण अंजलीला तो किडनॅप करतो आणि तिकडे पोलीस स्टेशनमध्ये त्याने मोठा धमाका करून आता स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण तेथून कसं बाहेर पडता येईल यासाठी मात्र. त्यानंतर मात्र आता इकडे ही वल्लरी आणि सौदामिनी आहे. वल्लरी ऐन वेळेस आता तेथे सौदामिनीला येऊन भेटलेली असते. नक्की तेथे काय झालेलं आहे आणि काहीतरी आपल्याला करून आता ही स्पर्धा अर्णव ईश्वरी यांनी जिंकायला नको असं काहीतरी आपल्याला करावं लागेल. आणि तेवढ्यात आता मामी म्हणते की मी एक काम करते, मी मात्र माझ्या छातीमध्ये जोरात चमक निघत आहे असं करते जेणेकरून अर्णवचं लक्ष मात्र तिकडे लागणार नाही. तेव्हा सौदामिनी म्हणते की जे करायचं आहे ते लवकरात लवकर करावं लागेल जेणेकरून आता आपल्याला
ही स्पर्धा मात्र अर्णव ईश्वरी यांना जिंकून द्यायची नाही, म्हणून मात्र आता ही वल्लरी नाटक करायला सुरुवात करते. परंतु अविनाश मामाने ओळखलेलं असतं, कारण सौदामिनी आणि वल्लरी एकमेकांना मिळालेली आहेत आणि त्यात म्हणजे नम्रताची त्यांना जोड आहे, हे सगळं काही अविनाश मामाच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याच वेळेस मात्र आता इकडे वल्लरीचा जो काही फोन असतो तो तिथे खाली पडलेला असतो. अविनाश मामा मात्र तो फोन उचलतो आणि तो फोन उचलून तो आता वल्लरीला म्हणतो की चल मी तुला हॉस्पिटलला घेऊन जातो, कारण इथे स्पर्धा सुरू आहे आणि स्पर्धेच्या ठिकाणी मात्र आता ऐनवेळेस तू काही घोळ घालायला नको. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्हाला कळतं का, अर्णवला बोलवा, अर्णव मला हॉस्पिटलला घेऊन जाईल. परंतु अविनाश मामा म्हणतो की हे बघ, तू त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू नकोस. एक तर स्पर्धा जिंकणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यात म्हणजे तू आता का असं आडं घालते. आणि अविनाश मामाने आता तो फोन उचललेला आहे, वल्लरीला माहितीच नसतं. वल्लरीने आता जेव्हा ती गाडीमध्ये जाऊन बसलेली असते आणि अविनाश मामा तिचा फोन उचकतो आणि तिच्या फोनमध्ये मात्र रमाकांतचं कार्ड असल्याचं त्याला समजतं. कारण आता जेव्हा तो रमाकांतला म्हणजे फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि रमाकांतचा फोन लावण्याचा जो काही प्रयत्न करत असतो आणि वल्लरीच्या मोबाईलवर मात्र आता तो फोन येतो. आता वल्लरीच्या मोबाईलमध्ये हा फोन आलाच कसा, रमाकांतचं म्हणजे जे काही कार्ड आहे तर ते वल्लरीकडे कसे, म्हणजे तिचं मोबाईल आता रमाकांतचा इकडे वल्लरीकडे कसा, हा प्रश्न अविनाश मामाला पडतो. आणि तिकडे मात्र राकेशने आता अंजलीला किडनॅप केलेलं असतं, तिला बांधून ठेवलेलं असतं आणि आता मात्र तो अर्णव आणि ईश्वरी यांच्याकडून पैशाची मागणी करण्यासाठी, कारण त्याला माहिती असतं की स्पर्धा आता अर्णव ईश्वरी जिंकणार आहे आणि आपण सुटलो हे मात्र आता कुणाला माहिती नाही, फक्त ह्या अंजलीलाच माहिती आहे. म्हणून तो अंजलीला किडनॅप करून ठेवतो. आणि आता इकडे ईश्वरीने अर्णव यांचे फोन मात्र बाजूला असतात आणि त्याच वेळेस मात्र आता जे काही हे सगळं काही केलेलं असतं, स्पर्धा जिंकलेली असते आणि ती स्पर्धा जिंकून मात्र आता हे सगळं काही व्यवस्थित झालेलं असतं आणि स्पर्धेचे जे काही पारितोषिक आहे ते अर्णव ईश्वरींना मिळालेले असतात. पण अर्णव म्हणतो की आता हे स्पर्धेचं पारितोषिक घेण्याअगोदर मला मात्र आता एक असं CCTV फुटेजमध्ये एक अशी गोष्ट शोधायची आहे, कारण ह्या स्पर्धेमध्ये आम्हाला त्रास देण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला. कारण आमची जी काही मशीन आहे आईची, तर ती मशीन सगळी काही खोलून वगैरे कोणी बॉक्समध्ये ठेवली होती आणि त्यात म्हणजे ईश्वरीच्या डोळ्यातसुद्धा जे काही औषध लिक्विड वापरलं गेलं होतं, तर ते सुद्धा काहीतरी असं आहे की त्याच्यामुळे मात्र हे सगळं काही होऊ शकतं. आणि एकदा मला CCTV चेक करायचे आहे. तेव्हा सगळ्यांच्या समोर मात्र आता CCTV चेक केले जातात आणि त्याच वेळेस स्पर्धेचे आयोजक आणि सौदामिनी आणि त्यात म्हणजे नम्रता यांचं सत्य अगदी तेथे आलेलं असतं. नम्रताने ते लिक्विड मात्र तेथे मिक्स केलेलं आहे, ते सुद्धा तेथे स्पष्ट दिसतं. तेव्हा नम्रता खूप घाबरते. नम्रता म्हणते की मी नाही केलं, मला हे सगळं सौदामिनीने म्हणजे करण्यासाठी सांगितलं होतं. तेव्हा सौदामिनी म्हणते की माझं कशाला नाव घेतेस, मी कुठे काय केलं होतं. तर नम्रता म्हणते की हो, तुम्हीच मला हे सर्व करण्यासाठी सांगितले होते. आणि तेवढंच सौदामिनी मात्र मामीचं नाव घेते, कारण हे सगळं त्यांनी करण्यासाठी सांगितलेलं आहे असं म्हणते. परंतु आता मामीचं सुद्धा नाव येथे आलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की मामी तर आज येथे नव्हती, पण ती मात्र हे सगळं काही करू शकते, माझं तर विश्वासच बसत नाही. आणि त्याच वेळेस मात्र आता इकडे स्पर्धा जिंकली आहे म्हणून सगळेजण अर्णव ईश्वरीच्या नावाने आता अगदी जे जे कार करत आहे. सगळे फॅन्स मात्र आता अर्णव ईश्वरीचं नाव घेतात आणि सगळं काही छान होतं. तेव्हा मित्रांनो, आता जे काही सत्य अर्णवसमोर आलेलं आहे स्पर्धा जिंकल्यानंतर, परंतु अर्णव आणि ईश्वरी आपल्या लाडक्या अंजलीला या सगळ्या संकटातून कसं सोडवतात हे बघणं आता खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होतं बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.